नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, नुकतीच म्हाडाने नाशिककरांसाठी एक नवीन जाहिरात आणलेली आहे. ज्या कोणाला अर्जदारांना नाशिक या ठिकाणी घरे घ्यायची असतील, 20% सर्वसमावेशक कोट्याअंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि आज आपण पाहणार आहोत की नेमकं त्यातील एकूण घरे किती आहेत, त्या घरांची साईज काय आहे, त्या घरांची किंमत काय आहे आणि ती घरे कुठे कुठे उपलब्ध आहेत. आणि शिवाय तुम्हाला हा अर्ज करताना किती तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मित्रांनो, कदाचित व्हिडिओ हा थोडा मोठा होऊ शकतो, कारण आपण याच्यामध्ये घरंही कव्हर केलेली आहेत आणि जो प्लॉट्स आलेले आहेत ओपन प्लॉट्स म्हाडाकडून, त्याही बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर दोन्ही भाग आपण एकत्रित सादर करतोय मित्रांनो. असं आहे की हा पार्ट जास्त लोक बघणार नाहीत, आम्हाला कल्पना आहे 500 600 किंवा 1000 ही संख्या जाऊ शकते. तरीसुद्धा ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवणं हे मात्र आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जी जाहिरात दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण अनुक्रमांक पाहूया पहिला, आणि त्याच्यानंतर आपण योजनेचे नाव पाहणार आहोत. त्याशिवाय जाहिरात क्रमांक पाहणार आहोत. एकूण सदनिका किती आहेत, सदनिकेची एकूण रक्कम, एकूण चटई क्षेत्रफळ, महारेरा क्रमांक, अर्ज विक्री दिनांक, अर्ज स्वीकृती दिनांक, अर्जाची किंमत, सोडत म्हणजे लॉटरीची तारीख आणि वेळ, आणि अर्ज विक्री किंवा सोडतीचे ठिकाण, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर खरं तर हे ऑनलाईन नाही मित्रांनो, हे ऑफलाईनमध्येच आहे. तुम्हाला अर्ज हे घेऊन सबमिट करायचे आहेत, भरून तुम्हाला सबमिट करायचे आहेत. त्याच्यामुळे इथे कुठलीही ऑनलाईन साईटचा त्यांनी असा उल्लेख केलेला नाही आहे. तर तुम्ही जे इथे ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरून तुम्ही तो फॉर्म घेऊन तुम्ही भरू शकता. पहिलं मित्रांनो आपण पाहूया लक्ष्मी विहार. लक्ष्मी विहार हे सर्वे क्रमांक 22/3/ब, प्लॉट नंबर 2, मौजे चेहेडी बुद्रुक खर्जुलमळा या ठिकाणी आहे, नाशिक या ठिकाणी. जाहिरात क्रमांक पहिला आहे. एकूण सदनिका आहेत 16 सदनिका एकूण उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये 4-4-4-4 असे प्रत्येक विंग वाईज त्यांनी बायफर्गेशन केलेलं आहे. तर 4 सदनिका पहिल्या आहेत म्हणजे प्रकार अ मधले आहे. त्याची किंमत 14,23,251 आहे. त्यांचा जो चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो, तो आहे 36.49. ही जी तारीख आहे, पूर्णत्वाची तारीख ही सगळ्यांची सारखीच आहे, 31 मार्च 2023 पर्यंत ही घरे तयार होणार आहेत. त्याशिवाय प्रकार ब मध्ये बघा 4 सदनिका आहेत 14,72,038 रुपयाच्या. नंतर प्रकार ब मध्ये बघा 15,27,795. नंतर प्रकार ड मधल्या सदनिकांची किंमत आहे 13,89,855. ह्यांची साईज थोडी कमी जास्त आहे मित्रांनो, जास्त फरक नाही आहे, 2-3 स्क्वेअर मीटरचा फरक ह्याच्यामध्ये दिलेला आहे. यानंतर 2 नंबर बघा, ईश्वर प्रतीक ग्रँड, सर्वे नंबर 44 1/44/2ब, आगर टाकळी शिवार जे आहे नाशिकला, त्या ठिकाणी ही सदनिका उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या सदनिका खाजगी विकासकामार्फत बांधलेल्या आहेत मित्रांनो. एकूण सदनिका आहेत 28, सगळ्या 2 BHK सदनिका आहेत. त्यांची किंमत आहे 21,36,473. एकूण एरिया आहे 49.23, अर्थातच 50 स्क्वेअर मीटरच्या आसपासचा एरिया आहे. बांधकाम पूर्णत्वाची जी तारीख आहे 31 मार्च 2025, अर्थातच 2-3 वर्षानंतर ही घरे, म्हणजे 3 ते 4 वर्षानंतर ही घरे तयार होणार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही फॉर्म भरताना करा. नंतर 3 नंबर अर्पण हाऊसिंग, गट नंबर 79/6/1 2/1 व 2/2+79/7/1 ते 7, मौजे विहीगाव शिवार नाशिक या ठिकाणी. दुसरी वेळ आहे मित्रांनो जाहिरातीची, एकूण 14/28. हे मला नेमकं समजलं नाही, 28 पैकी 14 उपलब्ध आहेत का काय सदनिकांचा क्रमांक आहे हे मला अजून क्लिअर झालेलं नाही आहे. सध्या त्यांचा फोन लागत नसल्यामुळे हे माहिती घेता आली नाही. या घरांची किंमत आहे मित्रांनो 13,25,576. आणि त्याच ठिकाणी 25/28 सदनिका प्रकार ब, यांची किंमत आहे 13,14,932. दोन्हीची जी साईज आहे ते 34 स्क्वेअर मीटरच्या आसपास आहे. ह्यांचा जो पूर्णत्वाचा जो दिनांक आहे, ही घरे कधी तयार होणार आहेत, तर ही घरे तयार होणार आहेत 17 एप्रिल 2024 पर्यंत. तर या 3 जे आपण सिरियल नंबर 1, 2, 3 बघितले मित्रांनो, त्यांची अर्ज विक्री सुरू होणार आहे 12 जुलैपासून ते 11 ऑगस्टपर्यंत. अर्ज स्वीकृती दिनांक आहे मित्रांनो 13 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत. आणि अर्जाची किंमत आहे 336 रुपये, GST सह विना परतावा आहे. सोडत होणार आहे मित्रांनो 22 ऑगस्ट 2021 सकाळी 11 वाजता. सोडतीचं ठिकाण आहे मित्रांनो मिळकत व्यवस्थापक यांचे कार्यालय, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, नाशिक.
या ठिकाणी ही सोडत होणार आहे. त्याशिवाय आपण 4 नंबर सिरियल नंबर बघूया. निर्माण द्वारकापुरम हे द्वारका सर्कलजवळ आहे, मौजे नाशिक या ठिकाणी. 1 BHK सदनिका आहेत. 13,49,040 यांची किंमत आहे. 36.91 ह्यांचा कार्पेट एरिया आहे. इथे फक्त रेरा नंबर मेन्शन केलेला आहे मित्रांनो. बाकी इथे अदर ते कधी पूर्ण होईल याची काहीही या ठिकाणी माहिती देण्यात आलेली नाही आहे. 5 नंबर पाम रेसिडेन्सी, देवळाली शिवार, सामनगाव रोड, नाशिक या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत. 7 सदनिका आहेत मित्रांनो 1 BHKच्या आणि 4 सदनिका आहेत 2 BHKच्या. आता 7 सदनिका ज्या आहेत 1 BHK त्यांची किंमत आहे 9,45,384. एरिया आहे 25.55. खूप छोटा एरिया वाटतोय. आणि 4 सदनिका आहेत 2 BHKच्या 15,11,136. 44.82. आता ह्याचं जे अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती आहे मित्रांनो, अर्ज विक्री होणार आहे 12 जुलै 2021 पासून. त्याची ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि ह्याची अर्ज विक्रीची जी लास्ट तारीख आहे, लास्ट तारीख या ठिकाणी दिलेली नाही आहे. हे प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरती विकण्यात येणारी घरे असल्यामुळे जोपर्यंत पुरेसे अर्ज उपलब्ध होत नाही तोपर्यंत ही विक्री सुरू असणार आहे. या ठिकाणी काही म्हणजे सामाजिक आरक्षणाचा तपशील सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. महत्त्वाचं आपण पाहूया मित्रांनो, अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न किती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी जे उत्पन्न दिलं आहे LIG अर्थातच अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी ह्या सगळी घरे उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. उत्पन्न हवं 25,001 ते 50,000 पर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे, मासिक कौटुंबिक उत्पन्न. आणि अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आहे मित्रांनो 10,000 रुपये, जी अनामत रक्कम तुम्हाला भरायची आहे. आता तुम्ही ऑलरेडी इथे अर्ज घेतानाच अर्जाची किंमत जी आहे 336 ती तुम्ही भरत आहात आणि अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला वेगळे 10,000 हे अर्जासोबत भरायचे आहेत, जे म्हणजे तुम्हाला ते नंतर परत केले जाणार आहे. जर तुमच्या लॉटरीत नंबर नाही आला तर ते तुम्हाला परत मिळतील. या ठिकाणी काही कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत, तुम्ही ती जाहिरात व्यवस्थित बघून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटची, त्याच्यावरून तुम्ही ती जाहिरात व्यवस्थित पाहू शकता. तर हे नाशिककरांच्या दृष्टीने ज्यांना आवश्यक वाटतं त्यांनीच यासाठी प्रयत्न करावात, कारण ह्याची मला वाटतं दुसरी वेळ पहिली वेळ असं काहीतरी दुसऱ्या वेळेसुद्धा काही अर्ज आलेले नाहीत असं कदाचित त्याच्यावरून दिसून येते. आणि जसा मुंबईला किंवा पुण्याला जसा प्रतिसाद मिळतो तसा नाशिकच्या लॉटरीसाठी इतका आतापर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही आहे. त्याच्यामागची कारणं सांगितली जातात की किमती वगैरे आणि एरिया वाईज ते लोकेशन्स लोकांना आवडत नसल्यामुळे असं बोललं जातं. या ठिकाणी लोकेशन मॅप दिलेला आहे मित्रांनो, लक्ष्मी विहार या ठिकाणी जे घरे उपलब्ध आहेत खाजगी विकासकाकडून, तर त्या ठिकाणी जे एरिया त्यांचा जो मॅप दिलेला आहे तो मॅप तुम्ही पाहून घेऊ शकता व्यवस्थित. नाशिक रेल्वे स्टेशन दाखवले आहे, नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून किती अंतरावरती आहे ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, या ठिकाणी जे हाऊसिंग लोन आहे, तुम्हाला गृहकर्ज घ्यायचं असेल तर या ठिकाणी LIC आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि HDFC या दोघांना या ठिकाणी करार ऑलरेडी म्हाडासोबत केलेला आहे. तर तुम्हाला या दोन्ही संस्थांमधून होम लोन मिळू शकतं अगदी सहजरित्या, जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर. शिवाय या ठिकाणी तुम्ही बघू शकता घरांचं सॅम्पल फ्लॅट दिलेला आहे, कसा आहे तो त्याचा जो मॅप आहे तो इथे या ठिकाणी पाहू शकता की इथून तुम्हाला एंट्रन्स दिलेला आहे. फ्लॅट नंबर त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम म्हणजे 1 BHKचे सगळे फ्लॅट आहेत या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एक मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो. या ठिकाणी फ्लॅट नंबर 404 4 मजल्याच्या एकूण ह्या इमारती आहेत असं दिसतंय 404 वरून. तर पुढे आपण बघूया मित्रांनो, पार्किंग आणि बाकीच्या गोष्टी कशा अवेलेबल असणार आहेत. त्या ठिकाणी पार्किंगची सुद्धा माहिती दिलेली आहे. ग्राउंड फ्लोअरची, इमारतीच्या नंतर ग्राउंड फ्लोअरची पार्किंग कशी असणार आहे या संदर्भात या ठिकाणी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. हा ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे. त्यानंतर ईश्वर प्रतीक ग्रँड जे आहे त्यांचं इथे पाहूया आपण. घरांची जी संख्या आहे ती 2 BHKची घरे आहेत. या 2 BHKच्या घरांसाठी बघा, यासाठी तुम्ही मॅप पाहू शकता. बघा या ठिकाणी डायनिंग हॉल आहे, लक्झरीज रूम, बेडरूम 2 आहेत, मास्टर बेडरूम पण या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर एकंदरीत ही खूप मोठी घरे आहेत. यांचा जो एरिया आहे तो जवळजवळ 57 स्क्वेअर मीटर पूर्णांक 59 म्हणजे 60 स्क्वेअर मीटरचे आहेत. आणि कार्पेट एरिया यांचा आहे मित्रांनो 3 BHK पण घरं आहेत आणि 2 BHKचे पण घरे आहेत. याच्या ठिकाणी दोन्ही पण बघू शकता. हा आहे 2 BHKचा बेडरूम विथ मास्टर बेडरूम आणि हा आहे 3 BHK. तर आपल्याला फक्त 2 BHKची घरे आपल्याला म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यांचा एरिया 620 स्क्वेअर फीट एवढा आहे. यानंतर बघा मित्रांनो,
तिथेच खालीसुद्धा त्यांनी 1 BHK पण माहिती दिलेली आहे. 1 BHK कशी आहेत तेही माहिती दिलेली आहे, जे म्हाडाकडून उपलब्ध करण्यात आलेले आहेत. शिवाय या ठिकाणी काय-काय आपल्याला म्हणजे उपलब्धता आहे, म्हणजे जे फेम सर्कल आहे, फेम सर्कलपासून ते अगदी जवळच्या अंतरावरती आहे. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे, मेट्रो शॉपिंग मॉल आहे, पेट क्लिनिंग शॉपी आहे, साईबाबा टेम्पल, हे सगळे या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही ते नंतर व्यवस्थित पाहून घेऊ शकता. आणि लोकेशन तसे चांगले वाटत आहेत, म्हणजे असं जास्त आउटसाईडला दिसत नाही. याच्यावरून एक अंदाज वाटतो की पोद्दार इंटरनॅशनल स्कूलसुद्धा जवळच आहे. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही बिल्डिंगचं एक जनरल मॅप तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा आहे तो. म्हणून ज्यांना हे फॉर्म्स भरायचे आहेत ते म्हाडासाठी अर्ज करू शकतात. त्याशिवाय दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जे ओपन प्लॉट्स आहेत, ओपन प्लॉट संदर्भात मी जे बोललो होतं की हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, कारण मला तीही माहिती मी यामध्ये कव्हर करणार आहे. तर आता ओपन प्लॉटच्या संदर्भात आपण माहिती पाहूया. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जे काही प्लॉटची स्कीम आणलेली आहे, जे विकसित निवासी भूखंड जे आहेत त्या संदर्भात एक जाहिरात आहे. सर्वे क्रमांक 101/2, कोटमगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील शिल्लक असलेल्या विकसित भूखंडांची जी विक्री केली जाणार आहे ती केली जाणार आहे. प्रथम येईल त्यास प्रथम तत्वावर पुरेसे अर्ज उपलब्ध म्हणजे प्राप्त होईपर्यंत व अर्ज पात्रतेच्या काही अटी शिथिल करून एक रकमी खरेदी पद्धतीने भाडेपट्ट्यावर वाटप करण्यास्तव पात्र अर्जदाराकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. आता योजनेचा तपशील आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी काही भूखंडाची माहिती दिलेली आहे मित्रांनो. ही 5वी जाहिरात आहे. अर्थातच ह्यासाठी जास्त पाहिजे तसा रिस्पॉन्स अजूनही मिळत नाही आहे, याच्यावरून एकंदरीत असं दिसून येतं. कारण नाशिक या ठिकाणी बाहेर जे काही सोर्सेस आहेत किंवा बाहेर जे काही पर्याय आहेत ते खूप चांगले पर्याय उपलब्ध असल्यामुळे कदाचित इकडे लोकांचा जास्त ओढा दिसून येत नाही आहे. या ठिकाणी पहा, अनुक्रमांक 1 विकसित भूखंडाचा गट काय आहे बघूया. अल्प उत्पन्न गटाचे किती आहेत, मध्यम उत्पन्न गटाचे किती प्लॉट्स आहेत आणि उच्च उत्पन्न गट, या तीनही गटासाठी प्लॉट्स किंवा भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यापैकी बघा, अनुक्रमांक 2 भूखंडांची संख्या. आता अल्प उत्पन्न गटासाठी 2 गट आहेत, 1 आणि 2. तर 1 या गटासाठी अल्प उत्पन्न गट 1 40 भूखंडापैकी 3 भूखंड उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी एक आहे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी, दुसरा आहे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आणि तिसरा आहे विमुक्त जमाती या प्रवर्गासाठी. या घरांचा एकूण अंदाजित क्षेत्रफळ आहे मित्रांनो 50 चौरस मीटर आणि याचा जो दर आहे तो विकसित भूखंडाचा दर आहे 1,822 रुपये. तर अल्प उत्पन्न गट 2 यापैकी 17 पैकी 5 भूखंड उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1, भटक्या जमाती 1 आणि सर्वसाधारण जनता या प्रवर्गासाठी 2 असे प्लॉट्स उपलब्ध आहेत. त्यांचा एरिया आहे मित्रांनो 65 ते 95 चौरस मीटर एवढा त्यांचा एरिया आहे आणि दर मी सांगितला की 1,822 त्यांचा दर आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी पाहूया. मध्यम उत्पन्न गट 1 8 भूखंडांपैकी 1 भूखंड उपलब्ध आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी. याचा जो एरिया आहे, क्षेत्रफळ आहे 105 चौरस मीटर. त्याशिवाय मध्यम उत्पन्न गट 2 68 पैकी 7 भूखंड उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती 1, अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1 आणि सर्वसाधारण जनता या प्रवर्गासाठी 4 असे भूखंड उपलब्ध आहेत. 112.50 स्क्वेअर मीटर म्हणजे चौरस मीटर एवढा त्यांचा एरिया आहे. त्याशिवाय मध्यम उत्पन्न गटासाठी 3 क्रमांकाचा आहे 38 पैकी 4 भूखंड उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 आहे, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1 आहे आणि सर्वसाधारण जनता या प्रवर्गासाठी 2 भूखंड उपलब्ध आहेत. त्यांचे जो एरिया आहे, त्यांचे क्षेत्रफळ आहे मित्रांनो 120 ते 157 चौरस मीटर आणि या मध्यम उत्पन्न गटासाठी जे काही प्लॉट्स उपलब्ध आहेत त्यांचा जे भूखंडाचा दर आहे प्रति चौरस मीटर तो आहे 1,951 रुपये एवढा त्याचा दर आहे. आता आपण पाहूया उच्च उत्पन्न गट. त्याच्यामध्ये 3 क्रमांक दिलेले आहे. उच्च उत्पन्न गटामध्ये 22 पैकी 3 भूखंड उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी अनुसूचित जमातीसाठी 1 आहे आणि सर्वसाधारण जनता या प्रवर्गासाठी 2 आहेत. तर असे एकूण 3 भूखंड उपलब्ध आहेत. त्यांचा एरिया आहे मित्रांनो 296.10 ते 425.47. तर ह्याची आधारभूत जो दर आहे तो भूखंडाचा जो दर आहे तो आहे 1,993 रुपये एवढा त्यांचा दर आहे. भूखंडाची अंदाजित किंमत आपण पाहूया मित्रांनो. जे अल्प उत्पन्न गटासाठी जो भूखंड आहेत त्याच्यापैकी जो गट क्रमांक 1 आहे त्याच्यामध्ये आपण पाहूया 91,100 एवढ्या त्या प्लॉटची किंमत आहे.
त्यानंतर अल्प उत्पन्न गट 2 त्याच्यामध्ये जे प्लॉटची किंमत आहे ती आहे 1,18,430 ते 1,73,090 एवढी त्याची किंमत आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी जो एक क्रमांक आहे, मध्यम उत्पन्न गट क्रमांक 1, त्याच्यामध्ये भूखंडाची किंमत आहे 2,04,855 आणि नंतर मध्यम उत्पन्न गट क्रमांक 2 त्याच्यामध्ये भूखंडाची किंमत आहे, ज्या भूखंडाचा एरिया आहे 112 चौरस मीटर, त्यांची किंमत आहे 2,19,488. त्यानंतर मध्यम उत्पन्न गट क्रमांक 3 त्याच्यामध्ये जे 120 ते 157 स्क्वेअर मीटर एवढा त्यांचा एरिया आहे, त्यांची किंमत आहे 2,34,120, 3,07,283. आणि जो उच्च उत्पन्न गट आहे मित्रांनो, उच्च उत्पन्न गटासाठी जे काही 3 भूखंड उपलब्ध आहेत त्याच्यापैकी त्यांचा जो एरिया आहे, क्षेत्रफळ आहे 296.10 ते 425.47 चौरस मीटर, त्यांची आधारभूत किंमत आपण पाहिलेली आहे 1,993 आणि भूखंडाची एकूण म्हाडाची किंमत आहे 5,90,128 ते 8,47,962. आता ही झाली मित्रांनो किंमत. किमतीनंतर आपल्याला अर्जासोबत भरायची रक्कम किती आहे, तर जे अल्प उत्पन्न गटामध्ये आहेत त्यांना 10,000 रुपये भरायचे आहेत, जे मध्यम उत्पन्न गटामध्ये आहेत त्यांना 15,000 रुपये भरायचे आहेत आणि जे उच्च उत्पन्न गटात आहेत त्यांना 20,000 रुपये भरायचे आहेत. यासाठी उत्पन्नाची कुठलीही मर्यादा लागू केली नाही आहे, उत्पन्नाची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे. हे अर्ज कधीपासून घ्यायचे मित्रांनो, तर 12 जुलै 2021 पासून या अर्जांची विक्री ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि जे आपण अंतिम दिनांक म्हणतो, अंतिम दिनांक याच ठिकाणी दिलेला नाही आहे. पुरेसे अर्ज प्राप्त होईपर्यंत हे विक्री सुरू राहणार आहे. आता या अर्जांची किंमत काय, तर अर्जांची किंमत आहे 336 रुपये GST सह. आणि अर्ज विक्री तुम्हाला अर्ज घ्यायचे कुठे, तर मिळकत व्यवस्थापक यांचे कार्यालय, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, राम गणेश गडकरी चौक, आयकर भवन समोर, नाशिक या ठिकाणी तुम्हाला ही घरे म्हणजे फॉर्म घ्यायचे आहेत. याचा दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिला आहे मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही कॉल करू शकता 0253229214 या ठिकाणी तुम्ही या फोनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी काही तेवढं ह्याच्यामध्ये असं म्हणजे विशेष काही दिलेलं नाही. तुम्ही फक्त एखाद्या एजंटसोबत व्यवहार करू नका, एजंटद्वारे व्यवहार करू नका, जेणेकरून तुमची फसवणूक होऊ शकते असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर हे होतं मित्रांनो म्हाडाची लॉटरी, जे घरांची लॉटरी आणि भूखंड याच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचं अपडेट, जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं किंवा आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.